आतुरता बाप्पांच्या आगमनाची आणि घरोघरी तयारी चालू आहे बाप्पांच्या आवडत्या मोदकांची। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत बाप्पांचे आवडते उकडीचे मोदक। मऊसूत, खूप साऱ्या पाकळ्या, कोणीही आरामात बनवू शकेल असे बाप्पांचे आवडीचे उकडीचे मोदक। उकडीचे मोदक तर आपण बनवणारच आहोत, पण आज आपण केसर घालून केसरी मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्वात प्रथम एक नारळ घ्यायचा आहे। छोटा असेल तर त्याच्यामध्ये 11 मोदक होतात आणि मोठा एकदम भरलेला असेल तर त्याच्यामध्ये 21 मोदक आरामात होतात। तर मी इथे छोटा नारळ घेतलेला आहे म्हणून आपण 11 मोदक बनवणार आहोत। सुरुवातीला तुपामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला या प्रकारे परतून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे घेऊ शकता आणि खूप जास्ती परतून नाही घ्यायचे बरं का, अर्धा मिनिट फक्त। आता आपण सारण तयार करूया। तर त्यासाठी 2 चमचे भरून तूप घ्यायचे, त्याच्यामध्ये 1 चमचा आधी खसखस घालायची आहे। हलकंसं परतून घ्यायचं आहे, नाहीतर लगेच करपेल। आणि त्याच्यामध्ये खवणलेलं ओलं खोबरं एका नारळाचं परफेक्ट प्रमाण आहे, याच्यामध्ये आरामात 11 मोदक होतात। चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे हलकंसं रंग बदलेपर्यंत, जेणेकरून मोदक जास्ती वेळ टिकतात। आणि गूळ घ्यायचं आहे। समजा 1 वाटी भरून जर खोबरं निघालं तर आपल्याला फक्त अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे। गूळ जास्ती झाला तर नंतर मोदक फुटून गुळाचं पाणी सुटू शकतो, म्हणून प्रमाण परफेक्ट घ्यायचं आहे। तर इथे बघा सारण तयार झालं आहे। ड्रायफ्रूट्स घालायचं आहे, वेलची घातली आहे कुटून आणि त्यासोबत जायफळ थोडंसं। आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि हे सारण आता थंड करायला साईडला ठेवून द्यायचं आहे। आता उकड तयार करूया। बरोबर मी 1 ग्लास भरून पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये हलकंसं म्हणजे पाव चमचा तूप घातलं आहे आणि 2 चमचे दूध, त्यासोबत खूप सारं केसर, कारण केसरी मोदक आहेत तर चांगल्या क्वालिटीचं केसर घ्यायचं आहे, म्हणजे जे एकदम लाल दिसतं ना तसं, म्हणजे मस्त परफेक्ट रंग आपल्या मोदकाला येणार आहे। थोडा वेळ उकळी येऊ द्या, म्हणजे जसं आपण भाकरीसाठी उकड तयार करतो सेम तशीच तयार करायची। आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी तेवढंच तांदळाची पिठी घालायची आणि ह्या प्रकारे फक्त मिक्स करा। साधारण 1 मिनिट शिजवा लो फ्लेमवर आणि झाकण देऊन आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे। त्यानंतर जशी आपण भाकरीची उकड मळून घेतो तशीच मोदकांची उकडसुद्धा मळून घ्यायची, एकदम मऊसूद। पाण्याचा हपका मारा म्हणजे हाताला चटके लागू नये आणि मस्त मळून घ्या। आता जेवढं पीठ तुम्ही मऊसूद मळून घेणार तेवढेच मोदक तुमचे मऊ होतील, म्हणून पिठावरच सगळं काय आहे। तडा पडत नाही किंवा कडक होत नाही आहे, त्यासाठी बराच वेळ मळून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण खूप जास्ती घ्यायचं नाही आहे, चिकट बनवायचं नाही आहे, पण ह्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। बघा मस्त पीठ तयार झालं आहे। आता मोदक किती छोटा किंवा मोठा त्या प्रकारे गोळा करायचा आहे, छानपैकी हातावर थोडंसं मळून घ्यायचं आहे, तूप लावायचं आहे आणि आधी वाटी तयार करायची आहे। बरेच जण लाटून घेतात, तर तुम्ही लाटून घेऊ शकता, जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता। ही पारंपरिक प्रथा आहे, पद्धत आहे, म्हणून वर्षानुवर्ष आम्ही असंच करतोय। प्रत्येकाची सवयीवर आहे। तर बघा, आणि ह्या प्रकारे आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत। 2 बोटं आणि अंगठ्याच्या मदतीने फक्त ह्या प्रकारे हळूहळू करून घ्यायचं आहे। मोदक करताना घाई करू नये। एकतर आपल्याला 9, 11, 13 अशा पाकळ्या करायच्या आहेत। जशी पारीत जेवढी तुमची मोठी असणार त्यानुसार तुम्ही मोदक छोटा किंवा मोठा बनवू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं सारण घालायचं आहे। आता इथे सारण भरपूरचं घालायचं आहे बरं का, कारण मोदक खाल्ल्यानंतर काहीतरी पोटात गेल्यासारखं वाटलं पाहिजे, म्हणजे भरपूरचं सारण भरायचं आहे आणि हलक्या हाताने ह्या प्रकारे गोल गोल फिरवत वरून पॅक करायचं आहे, म्हणजे गुळाचं पाणी वगैरे सुटायला नको। हे बघा थोडंसं हलकंसं फिरवायचं आहे, म्हणजे आकारही छान येतो। एक्स्ट्राचं जे पीठ आहे वरून काढून घ्यायचं आहे आणि शेंडा एकदम बारीक ठेवायचं आहे, म्हणजे खाताना जास्तीचं पीठ लागत नाही। तर मंडळी, याच प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे आणि याच प्रकारे तुम्ही बाकीचे मोदकसुद्धा करून घ्या। बघता बघता अर्ध्या पाऊण तासात सगळे मोदक होतात। मोदक झाल्यानंतर थोडंसं तूप आणि पाण्याचा हात नक्कीच लावा। आता आपण मोदक उकडून घेऊया। तर त्यासाठी इडली पात्र असेल, मोदक पात्र असेल, तुम्ही काहीही घेऊ शकता आणि झाकण देऊन 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर तयार होत आहेत आपले जबरदस्त असे बाप्पांचे आवडते मोदक। काय रंग आला आहे, काय सुगंध सुटला आहे, आय विश तुम्हाला खायला दिलं असतं। पण जसे की मोदक झालेले आहेत, तर पहिला मोदक बाप्पाच्या नावाने। मोदकांचे खूप सारे रेसिपीज मी आधी दाखवलेले आहेत। तुम्हाला कुठलीही रेसिपी हवी असेल तर फक्त टाईप करा सिम्पली स्वादिष्ट
आणि मोदक रेसिपी, तुम्हाला ते मोदक रेसिपी मिळतील. तर मंडळी, बाप्पांना आधी त्यांचं मोदक दाखवूया आणि इथे सजवलं आहे ताट. यावर्षी केसरी मोदक नक्कीच ट्राय करा. पहिल्या दिवशी नाही तर 10 दिवसामध्ये कधीही तुम्ही ट्राय करा, पण नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा का तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू.